बघा असं आहे की मी स्वतः बेस्ट कमिटीवरती काम केलेलं आहे. बेस्टची जी आत्ताची अवस्था आहे, ही अवस्था काही एका दिवसात आलेली नाही. गेली 25-30 वर्ष या BSTला ज्यांनी चालवलं, BSTत ज्यांचे चेअरमन बसले, एकाधिकारशाही पद्धतीने चाललं, भूखंड देण्याचे प्रकार जे घडलेले आहेत किंवा मधल्या काळामध्ये जे काही प्रायव्हेटायझेशन झालं, यामुळे बेस्टची अवस्था आज अत्यंत हलाखीची झालेली आहे. आत्ता हळूहळू बेस्टमध्ये सुधारणा होते. मी मुंबईकरांना विश्वास देतो, बेस्ट ही आम्ही पूर्वपदावर आणणार. लहानपणी आम्ही जे बघायचो की बेस्टच्या बसमध्ये बसल्यानंतर एक वेगळा आनंद मिळायचा, तोच आनंद पुन्हा मिळेल याची आम्ही व्यवस्था करू. जी काही आज बेस्टची अवस्था आहे, ही बेस्टची अवस्था सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बेस्ट आपल्या पद्धतीनं पुन्हा एकदा बेस्ट व्हावी म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. बेस्टला जी काही मदत करायची आहे ती करणार. पण मधल्या काळामध्ये हेही तितकंच खरं आहे की आज बेस्टची अवस्था ही तिथे झालेल्या भ्रष्टाचारामुळे ही अवस्था आज आलेली आहे. पहिल्यांदा बेस्टला भ्रष्टाचाराच्या विळख्यातनं बाहेर काढणं, तिथे कामामध्ये पारदर्शकता आणणं हे आमचं प्रमुख उद्देश असेल. आणि आज स्पष्ट करू इच्छितो, मुंबई महापालिकेकडून बेस्टला जी काय मदत करणं आवश्यक आहे ती सर्व मदत आम्ही करणार, सर्व मदत करणार. आणि मुळात त्या ठिकाणी कर्मचारी जे काम करत आहेत त्यातले जवळपास 90 ते 95% हे आपले मराठी बांधव आहेत. ज्यांनी मराठीच्या नावाने एवढी वर्ष राजकारण केलं, त्यांनी बेस्टची अवस्था काय करून ठेवली असेल, तर आज निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचे ग्रॅच्युएटीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत, ही आजची अवस्था आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या नावाने जे भावनिक राजकारण एवढी वर्ष ज्यांनी केलं, त्यांनी नेमकं बेस्टचं काय केलं हे मुंबईकरांच्या समोर आहे. हे बदलण्याचं काम आम्ही नक्की करू. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याची ग्रॅच्युइटी, त्याचे पैसे वेळेवर मिळतील, या स्तरापर्यंत बेस्टला नेऊन ठेवणं हे आमचं कर्तव्य आणि आम्ही ते करणार.